नीट यूजीचा निकाल शनिवारी दुपारी 12 वाजता जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश। 22 जुलैला अंतिम निर्णय। मनोरमा खेडकर यांच्या संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण। मनोरमा खेडकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। शिवसेना शिंदे गटाचा विधानसभेमध्ये 100 जागांवर दावा। वर्षावरील मॅरेथॉन बैठकीमध्ये 100 निरीक्षकांची नेमणूक। मुंबईमधल्या विधानसभेच्या 36 जागांपैकी 25 जागा लढवण्याची ठाकरे गटाची तयारी। वरुण सरदेसाई, घोसाळकर यांची नावं आतापासूनच चर्चेत। महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाची लढाई। पुण्यामधले अजित पवार गटाचे अजित गव्हाणे शरद पवार यांच्या गटात आल्यानंतर ठाकरे गट सतर्क। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। भोसरीच्या जागेसाठी पदाधिकारी आग्रही। पावसामुळे मुंबईमधल्या समुद्राला उधाण। समुद्रामध्ये उसळल्या 3.87 मीटर उंचीच्या लाटा। आज रात्री 9:30 वाजता भरतीचा इशारा। समुद्रकिनारी न जाण्याचं, नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस। पुणे आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी नोटीस। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर अखेरीस प्रवासाकरता सुरू होणार। इगतपुरी ते पडघा हा शेवटचा टप्पा। आतापर्यंत 98% काम पूर्ण। रत्नागिरीतल्या लोटे MIDC मध्ये स्फोटामध्ये 3 कामगार जखमी। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश। पुढचे 2 दिवस विदर्भाला अतिवृष्टीचा धोका। विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांसह गडचिरोलीलाही रेड अलर्ट। मुंबई गोवा महामार्गावरील वैशिष्ट्य ब्रिजच्या एका लेनवरील वाहतूक बंद। दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक दिवसभर बंद। कॉन्क्रीट तोडून डागडुजीच्या कामाला सुरुवात। उत्तर प्रदेशमधल्या गोंडा इथल्या रेल्वे अपघातामध्ये चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसचे 5 डबे पलटले। अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी।